नमस्कार मंडळी, कसे आहात? बरे आहात ना? तर सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि तुम्हा सर्वांचं माझ्या या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत. तर मंडळी आज हा व्हिडिओ आहे कालचा, रविवारचा सकाळचा. तर मिस्टरांनी 2 कोबीचे मोठे मोठे फ्लावरचे गड्डे आणले होते. कोबीचे म्हणायले मी तर. तर आता या फ्लावरचं काय करायचं? भाजी पण सगळ्यांना आवडते, परंतु संडे होता आणि थंडी खूप होती म्हणून याचं ना मी जसं चिकन 65 म्हणतात ना, आम्ही नाही खात चिकन, परंतु गोबी 65 गोबी मंचुरियन 65 असते ना, तर ते बनवण्याचा प्रयत्न. मी याला फक्त फ्राय करून घेतलं आहे. फोडणी वगैरे काही दिली नाही नंतरनं मंचुरीसारखी. कारण की सिंपलच घरात सगळ्यांना आवडते. सॉस वगैरे सोबत लावून खातात. मुलं तर तशीच खातात. तर फ्लावर आणण्यासाठी भीती एक वाटते की त्यात किडे असतात आणि थोडं थंडीच्या दिवसात माहीत नाही फ्लावर जास्त येते, परंतु किडे थोडं कमी आढळतात. जर आपण नॉर्मल टाईमला घेतलं तर किडे जास्त आढळतात त्यात. आता जरा किडे नसतात, त्यामुळं मस्त असं कोबी काय केलं मी एकदम छान असं कट करून घेतलं. वर शेतकरी जेव्हा पोत्यात आणतात तेव्हा त्याला पोत्याचा किंवा माती जमिनीवरची वगैरे लागलेली असते ती वरवरून चाकूने काढून घेतली. तसेच किडे वगैरे बघत आणि स्वच्छ होती ही फ्लावर. तर त्याला मी गरम पाण्यात टाकत गेले आणि पाणी इतक्या लवकर गार होत होतं ना, खूप म्हणजे खूप थंडी, की मी माझ्या मिस्टरांना तेच बोलत होते, मी एवढ्या कडक पाण्यामध्ये हे घातलं. तर मिस्टर म्हणले, "अजून घालू का गरम पाणी?" मी म्हटलं, "ठीक आहे." तर छान असं फ्लावरला धुवून घेतलं आणि आमच्या घरात सगळ्यांनाच फ्लावर आवडते. वेदांतपासून माऊली देखील फ्लावरची भाजी तशीच अख्खी खातो. तर मस्त असं गरम पाण्यात खळाखळा त्याला धुवून घेतलं आणि आळी नसेल ना, तर मला फ्लावरची सगळ्या रेसिपी खायला पण आणि करायला पण आवडतात. जर एखादी आळी निघाली, तर मी तो फ्लावरचा गड्डाला हातच लावत नाही. जेणेकरून त्याचे छोटे छोटे अंडे असतात का काय माहीत, ते सगळीकडे दिसले तर मला ते फ्लावर आवडत नाही, मग मी ते टाकूनच देते. तर आता ही कोबी मी मस्त गरम पाण्याने धुवून घेतले. तुम्ही पाहताय लोखंडाची कढई, की त्याला कितीही मी तेल लावून ठेवलं तरी ती गंजते. त्यामुळे त्याला अजून एकदा घासून घेतलं आणि गरम करायला ठेवलं. लोखंडाच्या कढईमध्ये तेलाचं म्हणजे तळण्याचं वगैरे पदार्थ केलं ना आपण, त्याचं चिकट लवकर जातं. तेच आपण दुसऱ्या कढईत केलं नॉनस्टिक किंवा ॲल्युमिनियमच्या, तर ते लाल लाल जास्त होतं. त्यामुळं घासायला खूप कसरत करावी लागते. आणि अलीकडे मी शक्यतो भांडे जितके कमी पाडता येतील तेवढं पाडण्याचा प्रयत्न करते आहे. कारण की ग्लव्ज घातलं तरी पण अंगावर भांडे घासताना पाणी उडतंच. त्यामुळं थंडी शिरते अंगात आणि 1 ते 2 तास ना काहीच काम करू वाटत नाही. त्यामुळं मग अंगात आळस आणण्यापेक्षा आपण करतानाच सावधानी बाळगलेली चांगली. तर मी त्यात मीठ घालून घेतलं, थोडीशी लाल चटणी घालून घेतली, हळद घालून घेतलं, जिरे घालून घेतलं आणि कोरडा मैदा जेवढा फ्लावरला लागेल तेवढाच त्यात चाळून घ्यायचं. मला आता मी जेवढा मैदा घातला आहे ना, अजून एक मूठभर मैदा मी नंतरनं मिक्स केला. जेव्हा करत होते ना, तळत असताना थोडंसं जाणवलं की फ्लावर थोडंसं ड्राय झालं आहे म्हणून. म्हणजे फ्लावरला मैदा कमी लागला आहे असं वाटलं मला. तर त्यात थोडं हातात पाणी घेऊन शिंपडून ड्राय पद्धतीनेच आपल्याला हे मिश्रण करायचं आहे. खूप आपलं भज्यासारखं फतफत असं नाही करायचं. का नाही करायचं, तर पूर्ण मैदाच आपल्याला नाही खायचा आहे. कुठेतरी एक मैद्याचा क्रंच हा फ्लावरला लागला पाहिजे. फ्लावर कसं खाताना सॉफ्ट आणि मैद्यामुळे थोडंसं क्रिस्पीपणा येतो त्याला आणि मग टेस्ट वाढते. मग त्यानंतर मी तेल गरम करायला ठेवले आणि तसंच हात शेकत होते, एवढं थंडी. त्यानंतर 3 ते 4 घाणे झाले. मी अशा पद्धतीनं सर्व तळून घेतलं आणि तळताच आमच्यात ते अर्धे फस्त पण होत होते आणि माऊलीसाठी देखील सपक काढून ठेवलं आणि माऊलीला फक्त ना मी
एक 2 ते 3 थेंब तेलामध्ये वाफवून घेतलं, कारण की त्याला खोकला आहे त्यामुळे तळलेलं दिलेलं नाही. आणि माऊलीला आमच्या तळलेलंच पाहिजे असं नाही, त्याला कसलंही दिलं म्हणजे वाफवलेलं वगैरे दिलं, फक्त टेस्ट असला पाहिजे. जो काही पदार्थ द्याल तो टेस्टी पाहिजे. मग त्यानंतर मी मस्त असे तळून घेतलं आणि किचनमध्ये आज गरम-गरम वाफ यायला तर त्यामुळे ते पहिल्यांदा मला किचनमध्ये गरम वाफा छान वाटत होते. नाहीतर उन्हाळ्यात आता हेच आपल्याला नकोसं होतं. किचनमधून कधी एकदा बाहेर पडून बेडरूममध्ये एसीच्या रूममध्ये येऊन बसतो असं होतं. राजस्थानमध्ये खूपच उलट मी हवामान पाहिलं. किती म्हणजे जोरात थंडी पडते ना, तेवढ्याच मोठ्या प्रमाणात उन्हाळा जाणवतो इथं. जेवढं थंडी नको रे बाबा, उन्हाळा चांगला असं म्हटलं ना, तेव्हा उन्हाळा नको रे बाबा, थंडी चांगलं असं. कारण की थंडीच्या दिवसात जितकं आवडीने आपण हीटरसमोर येऊन बसतो ना, त्याच्या दुपटीने आपण एसी समोर जाऊन बसू. आणि पावसाळा पण इथे छानच होता. पावसाळा जसा थोडासा दमट असतो, कारण की आपल्या महाराष्ट्रामधल्या वातावरणाच्या पूर्ण अपोझिट वातावरण इथे आहे. तर तुम्ही पाहिलात मी कढईमध्ये माऊलीसाठी थोडंसं वाफवून घेत होते आणि त्याची पण टेस्ट छान झाली होती. आम्ही खाऊन बघितलं. तर तुम्ही देखील मुलांना अशा पद्धतीनं म्हणजे मुलं जर व्हेजिटेबल खात नसतील, तर अशा पद्धतीनं तुम्ही तळून दिलं आठवड्यातनं एकदा किंवा 2दा. सेम अशाच पद्धतीने तुम्ही गाजर आणि स्वीट कॉर्न, बेबी स्वीट कॉर्न असतात ना ते आणि आपले फ्रेंच बीन्स असतात ना, ते पण अशा पद्धतीनं तळून देऊ शकता. जर मुलांना अशा पद्धतीने नाही आवडलं, तर तुम्ही त्याला सोया सॉस, टोमॅटो सॉस, चिली सॉस घालून चांगल्या पद्धतीनं अद्रक आणि आलं घालून मंचुरी टाईप ग्रेव्ही बनवून त्यांना तुम्ही देऊ शकता आणि तशा पद्धतीनं पण खूप टेस्टी लागतं. तर आमच्या वेदांत ना येऊन चेक करून गेला, की आज सकाळचं बेत काय? तर इतका खुश झाला तो. त्यामुळं आणि माझ्या मिस्टरांनी आम्ही नॉन-व्हेज नाही खात, परंतु नाईलाजाने मिस्टरांनी दोघांसाठी एक-एक अंडं आणलं होतं ज्वारी. कारण की खूप म्हणजे खूप खोकला आणि कफचा त्रास होत होता मुलांना आणि डॉक्टर म्हणले होते, की शक्य असेल तर अंडं द्या, थोडंसं कफ विरघळेल. म्हणून एक-एक ज्वारी अंडं आणलं आणि इथं ज्वारी अंडं ₹60 ला 1 मिळालं. तर हे म्हणत होते, की ₹60 ठीक आहे असू देत म्हणून आम्ही नाईलाजाने मुलांना ते खाऊ घातलं. आणि शक्यतो बाजरीची भाकरी, बाजरीच्या पिठाची गंजी वगैरे सगळे असे गरम पदार्थ मी माऊलीला, वेदांतला देत असते. तरी देखील थंडीमुळं मुलं आजारी पडतात आणि खोकल्याचा त्रास म्हणजे खूप भयंकर. दिवसभर खोकला येत नाही, रात्रीचाच त्रास होतो मुलांना. तर अशा पद्धतीनं खूप सुंदर असं मी गोबीचे हे पकोडे म्हणा, गोबी मंचुरियन म्हणा, गोबी 65 म्हणा, तर तळून घेतलं आणि सर्व खाऊन झाल्यानंतर मिस्टर आणि मुलगा गेले स्किनच्या डॉक्टरांकडे आणि मी माऊलीला घेऊन वर आले आणि तो त्याच्या रेसिंग कार काय म्हणतात त्याला, कार आहे का जीप आहे, त्याच्यासोबत खेळत होता. आणि त्याला सरळ अशी नाही चालवायची होती, ती गाडी उलटी-फुलटी करूनच स्टंट करायचे होते, स्टंट सरांना. ते पहा कसं गोल, 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 गोल फिरतोय ना. तर छान अशा पद्धतीनं तो पण खेळत होता आणि तसंच ऊन पडलं होतं. ऊन आहे, परंतु एकदम हवेत थंड असा गारवा आहे. कंटिन्यू हीटर चालू असतं आणि माऊली झोपला आमचा. रूम गरम झाली आणि हा पहा पसारा. खेळून झालं आणि त्यानंतर संध्याकाळचा व्हिडिओ मी शूट नाही केला. सकाळी उठल्यानंतर मिस्टरांनी खूप भाज्या आणल्या होत्या आणि एकदम फ्रेश होत्या आणि घेवडा तर इतका सुंदर होता ना, आपल्या संक्रांतीच्या भोगीसाठी पण लागतो ना आणि वांगी, गाजरं, मुळा सगळं आणि हरभरा देखील मिळाला ओला. खूप सुंदर भाज्या आणल्या होत्या आणि तुम्ही पाहू शकताय आणि मिस्टर म्हटले होते, की आज सलाडच दे मला. त्यामुळे मिस्टरांना दिली होती गाजर आणि घेवडा आणि
फ्लावरचं सलाड म्हणजे काय, मी त्याला मोठ्या मोठ्या आकारात कट करून घेतलं आणि थोड्या तेलामध्ये हलकं फ्राय करून घेतलं. थोड्याशा कच्च्याच सोडल्या होत्या आणि थोडंसं मीठ, लाल चटणी, हळद टाकून त्याला असं शॅलो फ्रायसारखंच केलं होतं आणि एकदम दिसायला टेस्टी दिसत होतं. आणि सकाळी वेदांतला मी टिफिनला चपाती, भेंडीची भाजी दिली होती त्याच्यापुरतं करून. आणि आज इतकं रिपीट काम झालं ना, म्हणजे हा दुसऱ्या दिवशी सकाळचा व्हिडिओ आहे. तर सोमवारच्या सकाळचा व्हिडिओ आहे. तर हे टिफिन मिस्टरांना दिलं टिफिनमध्ये घालून. त्यानंतर माझ्या तोंडची टेस्ट अशी पळाली होती, की मला काय खावंसंच वाटत नव्हतं. त्यामुळं मग मी माझ्यासाठी ठरवलं, की मिस्टरांनी आणलं होतं हिरव्या हिरव्या मिरच्या. मग त्या मी म्हणलं भाजून ह्याचा छान असा ठेचा करून घ्यावा. मग मस्त असं मिरच्या वगैरे भाजून घेतलं आणि मला 2-3 चपात्या टाकून घेतल्या. त्यातली एक चपाती माझी करपली. कारण की माऊलीला खेळवायला वगैरे मध्ये-मध्ये मी गेले. चॅनल चेंज करायला तो बोलवत असतो. तर इकडं मी मिरच्या व्यवस्थित भाजून घेते. तसेच त्याच्यामध्ये थोडं साल न काढलेले 2-3 लसणाच्या पाकळ्या देखील टाकल्या. आणि या मिरच्या ना तिखट तर नसतात आणि इतके पाणी असतं ना या मिरच्यांमध्ये, म्हणजे आता कसं सांगावं, आपल्या महाराष्ट्राच्या सोलापूरच्या मी ज्या मिरच्या पाहिल्यात, जो काय आपण ठेचा बनवतो ना, तो असा ड्राय होतो. परंतु ह्याची जर आपण मिक्सरला केली तर पेस्टच होऊन जाते. आणि असंच झालं आज. मी मिक्सरलाच केले कारण की मला भूक लागली होती आणि गडबडही फार होती. तर मी तिकडे चपात्या टाकून घेत होते आणि तसंच मिरच्या देखील भाजून घेत होते आणि मिरच्या भाजायला खूप वेळ लागला. मिरच्या वाकड्या-तिकड्या असल्यामुळे सरळ भाजतच नव्हत्या. एखादी मिरची कच्ची राहत होती, त्यामुळं वेळ लागला. त्यानंतर ते थंड करून मी मिक्सरला वाटून घेतलं आणि इकडं 2-3 चपात्या करून घेतल्या आणि माऊलीला काहीतरी करायला द्यायच्या नादीत माझी एक सुंदर झालेली चपाती पूर्ण करपूनच गेली. आणि पहा, भूक लागली तर आपल्याला सगळं टेस्टी लागतं आणि हे तर माझं फेवरेट जेवण ठेचा. मग आता याच्यासोबत नुसतं ठेचा कसं खाऊ? म्हणून मी काय केलं ते तुम्ही आता पहा, मी सांगते. चपाती कशी टम्म फुगली ना, अशी चपाती माझ्या वेदूला फार आवडते. तो म्हणतो की पुरी टाईप चपाती करून दे म्हणून सांगत असतो. तर मिरच्या वगैरे सगळ्या थोड्याशा हलक्याशा थंड झाल्यानंतर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्याला वाटून घेतलं आणि एकाच मिक्सरच्या म्हणजे बटन फिरवतानाच ती पेस्टच झाली. मग एक टमाटं घेतलं, कारण की आज मिस्टर म्हणले टमाटे भरपूर आणलेत, चांगले आहेत, खावा. तर काय करावं म्हणलं, टमाटे घेतलं आणि टमाटे चिरलं आणि ज्वारी टमाटे मला फार आवडतात. गॅस ओटा वगैरे आज मी जेवण केल्यानंतरच पुसून घेतला, कारण की खूप उशीर झाला होता आणि मला चक्कर पण येत होती. त्यात टाकली थोडीशी शेंगाची चटणी, मीठ आणि थोडंसं वरून तेल. टोमॅटो घ्यायचं, त्यात शेंगा चटणी टाकायची कुटलेली, मीठ टाकायचं आणि तेल टाकायचं आणि तुम्हाला पाहिजे असेल तर लिंबू, हो, लिंबू खूप सुंदर लागतं. आणि माझ्या माऊला मी साखर चपाती दिले होते आणि त्याला देखील माझं जेवण फार आवडलं. त्यामुळे तो ते टोमॅटो आणि चटणी खायला आला. चला तर मग व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी.